गावाकडे ना सकाळची सुरुवात ही अशी होते. सकाळी उठले, अंघोळ वगैरे केली, देवपूजा केली आणि त्यानंतर तिने भाभीबरोबर म्हटलं चला थोडे कपडे पिळू लागूया. म्हणून मी कपडे पिळून घेतले. तोपर्यंत ना पप्पांनी ते आंबे आणले होते. ते हे आडीत घालायचे आंबे होते. त्यातले 2 आंबे पिके होते. मग त्यांनी मला ते आंबे दिले आणि हा ना गवळदेवाचा आंबा आहे आणि हा खायला ना खूप छान आहे. त्यानंतर आंबे ठेवले आणि नंतर म्हटलं चला आता राहिलेले कपडे वगैरे धुवून घ्यावे. कारण म्हटलं काम पटकन झालं ना उन्हाच्या अगोदर की खूप कंटाळा येत नाही आणि खूप घाम येतो सध्या. तोपर्यंत इथं बघा कोंबडीने ना इथं ऊस कटायला सगळं सुरुवात केली होती. मातीतलं काय शोधून खातात ना त्यांनाच माहिती. त्यानंतर कपडे वगैरे धुतले आणि कपडे वाळत टाकले. तोपर्यंत बाईने ना मासे पाठवून दिले होते. मग त्याचं वाटण भाभी काढत होती. तोपर्यंत मी नाही तर आईबरोबर आरोग्य केंद्रात गेले होते. ते पण आईची शुगर चेक करायची होती. म्हटलं आता आई एकटी कुठं जाणार, म्हणून मग मी तिच्याबरोबर गेले होते. तिथं जाऊन पोचलो. हे आहे आमचे इथलं आरोग्य केंद्र. तिथं जाऊन पोचलं. त्यांचं नंबर काय नव्हते जास्त म्हणजे नव्हतेच, कोणीच नव्हतं. आमचाच पहिला नंबर होता. तोपर्यंत आईची शुगर वगैरे चेक केली आणि माझ्या 2 चुलत्या पण तिथे आल्या होत्या. त्यांचं पण चेकिंग होतं. मग ते पण करून झाल्यानंतर आम्ही इकडे निघालो घरी यायला. आणि बघा इथं किती मस्त फणस असे लागले होते. तोपर्यंत भाभीने ते वाटण वगैरे काढून मच्छी साफ करायला घेतली आणि ही मनी माऊ आमची ना वाट बघत होती की ही मला कधी देते. आणि ज्यावेळेस तिला ते खायला दिले ना डोकं, त्यावेळेस ती शांत बसली. आणि इथं भाभीने मस्त असं आमटी शिजायला ठेवली होती आणि ते मच्छी फ्रायचा तयारी चालली होती. मच्छी फ्राय करायला सगळं मसाला वगैरे लावून घेतला, मॅरिनेट करून घेतला. तोपर्यंत आमटीला इथं एक उकळी आली आणि त्यानंतर इकडे चुलीवर खोपीमध्ये आम्ही ना चपात्या करायला गेलो आणि मच्छी फ्राय पण तिथंच करायची होती. मग भाभीने चपात्या लाटून घेतल्या, मी त्या भाजून घेतल्या. गॅसचा खूप प्रॉब्लेम असल्यामुळे नाही तर अर्ध स्वयंपाक चुलीवरच केला जातो, भात चपात्या वगैरे. मग ते झाल्यानंतर भाभीने ते मच्छी पण फ्राय करून घेतली आणि सगळ्यांनी आम्ही मस्त असं मच्छी चपाती आमटी रस्सा याचं जेवण केलं. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चला पुन्हा भेटू.